आमची 225 गट नंबरची जागा, त्याच्यामध्ये ती सामायिक जागा आहे. पण त्याच्यापैकी 2 कुटुंब जे आहेत, विनोद लक्ष्मण पाटील आणि चैत्या मुळा फसाला यांनी ही सामायिक जागा असताना सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता खोटे मृत्यू दाखले घेऊन आणि त्या खोट्या मृत्यू दाखल्यांच्या आधारावरती परस्पर प्रशासनाला त्यांनी खोटी माहिती देऊन आणि हे फेरफार करून ही जागा परस्पर विकलेली आहे. आमच्या वडिलांचं नाव चिमा गणू पाटील झालेलं होतं तांत्रिक अडचणीमुळे. त्या नावाचा गैरफायदा घेऊन आणि ही जागा यांनी विकलेली आहे. त्यांनी त्याला मयत दाखवला 95ला आणि तीच व्यक्ती परत 2025ला झोन दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न करते. आणि अशा प्रकारचे हे खोटे बनावट मृत्यू दाखले आणि खोटे प्रतिज्ञापत्र बनवून पोलीस पाटलाकडून खोटा मृत्यू दाखला घेऊन आणि हे फेरफार त्यांनी टाकलेले आहेत. आणि हे असे फेरफार बनवून त्यांनी मनीषभाई लाबूभाई सुतरिया यांना ही जागा विकून आणि त्याचं त्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. तर माझी अशी मागणी आहे की अशा प्रकारचं हे खोटं काम करणारे जे लोक आहेत, विनोद लक्ष्मण पाटील आणि कुटुंबीय आणि त्याचप्रमाणे चैत्या मुळ्या फसाला यांचं कुटुंबीय यांच्यावरती फ्रॉडची केस दाखल व्हावी आणि त्यांना सहकार्य जे करणारे जे कोणी दलाल आहेत, पैशांच्या हव्यासापोटी काम करणारे, पैसे मिळावे याच्यासाठी खोटं काम करणारे, त्यांना सहाय्य करणारे जे जे कोणी असतील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होऊन त्यांना सुद्धा कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, जेणेकरून आमच्या उर्शे गावात अशा प्रकारचा प्रकार होऊ नये आणि एखाद्या सामान्य शेतकऱ्याची अशा प्रकारची फसवणूक होऊ नये. याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आम्हाला जो काही त्रास झालेला आहे, प्रचंड त्रास झालेला आहे. कदाचित हे प्रकरण यशस्वी झालं तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा खूप त्रास होईल. म्हणून या प्रकरणाची वेळी शासनाने दखल घेऊन आणि या प्रकरणामध्ये फ्रॉडची केस दाखल करून आम्हा गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः त्या लोकांनी विक्री 16 एकरची विक्री केलेली आहे आणि पेपरवरती त्यांनी 99 लाख रुपये त्यांना दिल्याचं आपल्या रजिस्ट्रेशन मध्ये दिसतंय. अशा प्रकारचा त्यांचा हा व्यवहार झालेला आहे. 10 जणांविरुद्ध तक्रार केली आहे. विनोद लक्ष्मण पाटील, अर्चना अतुल तपकिरे, रामचंद्र गणू पाटील, गीता गोपाळ पाटील, स्वप्नील गोपाळ पाटील, निलेश गोपाळ पाटील, पांडू गणू पाटील, चैत्या मुळ्या फसाला, नंदू मुळा फसाला आणि रेजिना गंगाराम गोरवाला यावरती ही जागा विकणारे हे आहेत. त्यांच्यावरती आम्ही तक्रार दाखल केलेली आहे पोलीस स्टेशनला. आम्ही तक्रार दाखल केल्यानंतर आम्हाला एक दिवशी जबाबाला बोलवलं होतं. समोरच्या पार्टीपैकी चैत्या मुळ्या फसाला यांना पण जबाबाला बोलवलं होतं. माझा जबाब घेतला, त्यांचा घेतला की माहिती नाही. पण पोलिसांना वेळोवेळी आम्ही जेव्हा फोन केलं तेव्हा सांगितलं की आता असे जबाब झालेले आहे, आता प्रकरण सरकारी वकीलकडे पाठवलेलं आहे, कोणत्या प्रकारचं काय गुन्ह्यातली त्यांच्यावरती आपण केस दाखल करू शकतो याची सगळी चौकशी आम्ही करतो. ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही याच्यावरती केस दाखल करू असं त्याने आश्वासन दिलेलं आहे. आता पोलीस प्रशासनाची जी कार्यवाही काय असते, त्यांची प्रोसिजर काय असते ते माझ्यासारख्याला माहिती नाही. पण मला अशी खात्री आहे की ते योग्य चौकशी करून आणि या केसमध्ये निश्चित त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील आणि त्यांना शासन करतील असा मला पोलिसांवरती आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे.